मे महिना चालू आहे, प्रचंड हीट आहे। यावेळी हिरव्यागार कडक तोतापुरी कैऱ्या आणल्या, धुवून पुसून त्यांची साल काढून घेतली, जाड किसणीवर किसून घेतल्या। आपण यांना बारीक सुद्धा किसू शकतो। आपण करत आहोत कैरीचे गोड सांडगे। या 2 कैऱ्यांच्या किसामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 मोठी वाटी साखर घातली आणि त्यासोबतच आपल्याला 1 वाटीभर यात पोहे मिसळायचे आहेत। यात पोहे मिसळल्यामुळे या सांडग्यांना छान आकार प्राप्त होतो आणि चव सुद्धा छान येते। एक दिवस मी परातीमध्ये गच्चीवर वाळत घालत आहे। ही आहे स्पेशल नेट। तर या नेटचं नाव पापड ड्राइंग क्लॉथ म्हणून तुम्हाला मिशोवर किंवा फ्लिपकार्टवर मिळेल। याची लिंक मी देत आहे। तर या स्पेशल क्लॉथमध्ये मी हे आपण मिक्स केलेलं परात ठेवलेली आहे आणि वरून नेटचं झाकण लावून दिलं। ही नेट जर लावली नाही तर कबूतर खूप त्रास देतात आणि सगळं आपण वाळत घातलेलं खराब करून टाकतात। दुसऱ्या दिवशी सकाळी गच्चीवर जाऊन मी हे हाताने छान एकत्र मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याचे छोटे छोटे सांडगे बनवले आणि परत एक दिवस आता हे आपण वाळवून घेऊया। सांडगे याचे खूप छान तयार होतात। लहान मोठे आपल्याला आवडतील तसे आपण याचे सांडगे बनवू शकतो। असे गोड सांडगे असेच खायला खूप सुंदर लागत आहेत, पण आपण यांना थोडंसं वाळवून घेतलं म्हणजे हे आणखी छान होतील। सुकल्यानंतर हे ताटापासून सहजच वेगळे होतात। यांना जास्त मेहनत करावी लागत नाही। एकदम कडक होऊ द्यायचे नाही, जरा आंबट वल्ले असेच काढून घ्यायचे आणि हे 2-3 महिने आरामात खाऊ शकतो।